नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण व्यायामाचा प्रकार काहीही दाखवणार नाही, पण व्यायाम करत असताना माणूस किती प्रसन्न असतो, ती प्रसन्न का राहतो, कशासाठी राहतो, पहिले जुने माणसं कशा पद्धतीनं राहत होते, मातीसोबत त्यांचं नातं काय होतं आणि मातीमुळं शरीर किती चांगलं राहतं। आपलं शरीर व्यायाम करतं हे लक्षातसुद्धा येत नाही, पण मातीमध्ये सतत माणूस संलग्न असला पाहिजे आणि संलग्न असला की 100% त्याच्या शरीरातले रोग कायमचे नष्ट होतात, हे नाकारता येणार नाही। आता मग म्हणसाल कसं मातीशी नातं कसं, तर काही नाही, हे तळहात आहेत, या तळहाताला सतत ऊर्जा प्राप्त होण्यासाठी या मातीत जर असले तर मातीचे छोटे छोटे कण या तळहातातल्या पूर्ण शिराला टच होतात असे, आणि टच झालं पूर्ण रक्त सळसळ 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 शरीरामध्ये होत आहे। आणि बारक्या बारक्या नसामध्ये रक्त जर चांगल्या पद्धतीचं पातळ असेल तर त्या नसामध्ये ती रक्त पुरवठा होत आहे, आणि हे जर रक्त एका ठिकाणी बसून असेल, काम करत नसेल, आराम जिंदगी जगत असते, फक्त खायचं आणि बसायचं आणि चरबी वाढवायची असं जर असेल तर त्याचं रक्त घट्ट होतं, आणि ते घट्ट रक्त असलेलं बारक्या बारक्या नसामध्ये पोचत नाही, आणि पोचत नसल्यामुळे त्याला हृदयाला रक्तपुरवठा चांगला होत नाही, आणि त्याच्यामुळे 100% अटॅक येतो, त्याच्या हृदयाच्या शिरा ब्लॉकेज होतात। म्हणून माणसानं मातीसोबत सतत अटॅचमेंट राहायचं, त्याला संलग्न राहायचं, आणि त्या संलग्न राहण्यामुळं आपल्या शरीराचा व्यायाम, पाय कुठं दबायला आहे, कंबर कुठं वाकायली, छाती कुठं वाकायली, हात काय करायला आहे, हे काहीसुद्धा कळत नाही, ते होऊन जातं ऑटोमॅटिक। म्हणजे त्या कामाच्या नादामध्ये माणसं काम करून जायची, आणि म्हणून ग्रामीण भागातल्या बाया शेंगा अशा शेंगा युनिबर शेंगा फोडायच्या, त्यातली शेंगदाणे बाजूला काढायच्या, आणि शेंगदाण्याचा ढीक, फोलपटाचा ढीक, ती काम करीत करीतच शेंगदाणा तोंडात टाकायच्या, त्या शेंगदाण्यामुळं रक्ताची वाढ व्हायची आणि शरीर तंदुरुस्त राहायचं। मग ते रेग्युलर बसायच्या, मग बाया अशाच बसायच्या, अशा बसायच्या, अशा काढायच्या, अशा शेंगा धरायच्या, पुन्हा इकडं जायच्या, पुन्हा अशा अशा ही काम करायच्या, हे करीत करीतच पुन्हा असं करायच्या, हे असं करायचं, हे असं करत असल्यामुळं हे जी माती आहे ही माती या तळहाताला खेळ राहते, आणि 2 कामं होतात। हे माती जी आहे ना, ही माती मऊ राहते, त्याच्यातले बारके बारके खडे आपल्या अंगाला कसे टचून जातात हे बी कळत नाही, आणि हे मऊ जे रान राहिलेलं आहे त्या मऊ मातीवर माणसाला आनंद वाटतो। आता ही बारके बारके खडे जे आहेत ना, ही शरीराला आर्टिंग देतात, शरीरातल्या नसा ज्या आहेत ते नसा चांगल्या रक्तवाहिन्या चांगल्या होतात, आणि हे असं वाकलेलं लक्षात सुद्धा येत नाही, लक्षात म्हणजे का असं लक्षात ही लक्षात येत नाही, हे लक्षात येत नाही, हे बघा लक्षात येत नाही, हे काही लक्षात येत नाही, पण माणूस असं टचिंग होऊन जाते ते बघा, काहीच होत नाही। आता ही एक व्यायामचाच प्रकार आहे, पण बाया अशा काम करीत करीत अशा करायच्या, आणि मग अशा पाय फाकवायच्या अशा, आणि इथं जाता असायची, आणि जात्यामध्ये असे गाण्या म्हणायच्या, ही जात्यावरच्या ओव्या म्हणायच्या, दळू बाई दळू ग जात्याला ओवी ग, हे असं प्रत्येक जण बाया अशा गाणं म्हणायच्या बाया, आणि त्याच्यामुळं ती गजल आहे बघा, कष्टाशिवाय फळ नाही आणि कळ लागल्याशिवाय कळत नाही, म्हणून एक गजलकारनं म्हणलंय बघा, जात्यामध्ये जीव देऊनी घासमुखी घालतो, जात्यामध्ये
जीव देऊनी घास मुखी घालतो, त्या दाण्याला जीवन कळते, दळणाऱ्याला नाही, दळणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही. अहो ज्याला कळ लागते ना त्यालाच कळतंय, ज्याला जळतंय ना त्यालाच कळतंय. म्हणून व्यायाम करत असताना हे जे सगळे प्रकार आहेत व्यायामाचे, हे सगळे शरीर लवचिक होऊनच प्रकार झाले पाहिजेत. आपण काय करतो तर बघा, इकडे किती ताण पडतं, हे किती ताण पडतं, हे कळत सुद्धा नाही. हे काम करीत असताना कळत नाही, म्हणून सतत कामात असलं. काम करत असताना कळत नाही, म्हणून सतत कामात असले पाहिजेत. हे आपण असंच बाया बसतात, विळविळ बसतात, दिवस दिवस बाया असतात. आणि ही वेळ बसल्यामुळं ते टचिंग होऊन गेलेले आपल्याला कळत सुद्धा नाही. बघा, ते कमरेचा व्यायाम झाला, पोटाचा व्यायाम झाला, असं टचिंग झाली, छातीचा व्यायाम झाला, शरीर लवचिक झाले. हे जे लवचिक झालं, ते लवचिक झालेलं शरीर आपल्या मानेत पाय कसे जातात बघा. हे पाय हे लवचिक झालंय, त्याच्यामुळं हे पाय आपण सहज मानेत घालू शकतो, सहज. हे फक्त लवचिक करा. हे फक्त व्यायाम केल्यामुळे हे शरीर एवढं लवचिक. हे का दाखवाल तुम्हाला, तर लवचिक शरीराच्या या बारक्या बारक्या व्यायामानं आपलं शरीर किती लवचिक राहतं हे दाखवलं. हे तर आयटम आपण दाखवलेलं आहे, पण तरीसुद्धा आपण ते करायला का कुणकुण बिलोळा, कुणकुण बिलोळा. बारके लहान लेकरं जसं व्यायाम करतात तसं करा, फिरा असं. फक्त हे सरावानं होतं, हे लक्षात येऊ द्या. करा हे 10 20. महाराष्ट्र 10 20 5 25 50 करायला काय हरकत नाही. तर हे का सांगायला मला, तर मातीशी अटॅचमेंट असू द्या, मातीसोबत नातं असू द्या. आणि मातीसोबत नातं असल्यामुळे आता हे काय झालं, माझ्या पाठीला हे बारके बारके कण रुतले, आणि त्या रुतल्यामुळं माझ्या जी शिरा थांबलेलं होतं रक्त, त्या शिरामध्ये ते रक्त सळसळीत चालू झालं. प्रसन्न वाटतंय.
शरीर चणचण करायल्यासारखं रक्त शरीरात करत आहे आणि 2च मिनिट शांत राहून बघा. दोन मिनिट शांत राहा. हलकासा श्वास घ्या, हलकाचा श्वास सोडा. आपल्या शरीरात मध्ये प्रक्रिया काय काय चालल्यात हे कळू द्या. बाकीचं सगळं जग संपलंय, आपण एकटंच जिवंत आहोत असं समजून आपलं लक्ष केंद्रित करा आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे आणि आपल्या शरीरामध्ये काय चाललंय ते बघा आणि रेग्युलर करायचे. प्रसन्न राहा, समाधानी राहा आणि हे सगळं होत आहे फक्त व्यायामामुळे. व्यायाम केल्यावर आपल्या शरीरामध्ये कसलेच रोग होत नाहीत, रोग येत नाहीत, शरीर निरोगी राहते. रोगील शरीर बनवण्यासाठी काय काय करावं लागते? रोगील शरीर बनवण्यासाठी काय काय करावं लागते? तंबाखू खावी लागते, गोवा खावा लागते, गुटखा, सिगारेट, तंबाखू, सुपाऱ्या, ती पुड्या कसल्या तरी, पुन्हा दारू प्यावं लागते, सिगारेट ओढावं. हे सगळं प्रक्रिया पैसे देऊन करायच्या. दररोज आपला 100 रुपये जर खर्च असेल तर महिन्याला 3000 होते आणि वर्षाला 12 ते 36,000. 36,000 रुपये खर्च वर्षाला. एक पट्ट्या 10 वर्षे ही व्यसन करते. 10 वर्ष जर व्यसन केलं तर 3,60,000 रुपये, मला वाटतं 36 लाख रुपये नुसत्या हागण्यात, मुतण्यात, थुकण्यात आणि वाकण्यात जातात. आणि तेवढे जाऊन शरीरातली किडनी खराब, लिव्हर खराब, कॅन्सर होते, जाबाड तोडावी लागते, मरावं लागते, तडपडावं लागते, वकावं लागते, हागावं लागते. तोंडाचा वास, सगळ्याच वास, सगळ्या शरीराचा वास. कुणी जवळ येत नाही. आपलं नातं नाही, गोतं नाही, बायको नाही, काय नाही. आपलं शरीर निरोगी तर आपण सुखी. आपलं शरीर जर रोगी असेल तर आपल्याला आपण जन्म दिलेले लेकरं सुद्धा विचारत नाहीत, बायको सुद्धा राहत नाही जवळ. म्हणून खरं प्रेम आई वडिलांचं असतं आणि त्या आई वडिलाचं प्रेम तुमच्या जीवासाठी असते. माझं लेकरू सुखी राहावं म्हणून आई वडिलांनी सांगितलेलं एकही गोष्ट टाळू नका, व्यायाम करायचं राहू नका. सुखी जीवन जगण्यासाठी फक्त व्यायाम तुमच्या शरीराला गरजेचं आहे. तुम्ही तो व्यायाम करावा, निरोगी राहावं, सुखी राहावं, समाधानानं राहावं आणि आनंदमय जीवन, ईश्वरानं दिलेलं जीवन पूर्णची पूर्ण जगावं. जनसेवेसाठी कामाला यावं, मरावं पण कीर्तिरूपी उरावं असंच जगात संतांनी सांगून गेले. ते संताचं वाक्य आपण ऐकावं आणि आपण निरोगी राहण्यासाठी व्यायामाला यावं एवढीच अपेक्षा. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि मी जी ही व्हिडिओ बनवतो ना तर तुम्ही मला वेडं म्हणा, शहाणं म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तुम्ही कमेंट करा न करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करायचे करा नाही करा, पण व्यायामला या गड्यानो विनंती आहे. असं तडपडून व्यसनानं निरोगी न राहता रोगील होऊन जर मरायचं असेल तर व्यायामाला येऊ नका आणि निरोगी राहायचं असलं तर व्यायामाला या. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यायामाला या. धन्यवाद.